हाच मी थंबनेल ठेवेल. व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:45 झालेत, पण वातावरण किती सुंदर दिसतं. तर चहा तर इतका गोड आणि मस्त गुळाचा चहा होता ना, क्वालिटी. वाव, ह्या व्ह्यूसाठीच दादा बोलत होता, वाटतं की वरती जा, तुला मजा येईल. मला ह्या ढगांची भीती आहे. हे जे ढग आहेत ना काळे, इकडे क्लीन आहे बघा, हे क्लीन आहे सगळं एवढं इथपर्यंत, बट हे जे आहेत, मला ज्या दिशेला जायचं तिकडेच काय ढग आहेत. आता 8:45 झालेत, पाऊस तर थांबला आहे. आणि दादा बोलत होता की 9 नंतर पाऊस पण नाही पडणार, त्याने वेदर फोरकास्ट बघितलेलं. पण ठीक आहे, लेट इट बी. मी आता निघतो आहे. त्यांनी मला पिशवी दिली आहे, त्या पिशवीमध्ये मी माझी बॅग्स वगैरे टाकतो आणि इथून कडे घेतो. एकदा दादाशी ओळख करून देतो. नमस्कार, मी उदय पाटील. आपल्या गणपतीपुळा बीचवरती वॉटर स्पोर्ट आहे. तिकडे तुम्हाला टोटल वॉटर स्पोर्टच्या सर्व पॅरासेलिंग, जेटस्की, बंपर, बनाना इत्यादी सगळ्या राईड मिळतील. त्याचप्रमाणे आपलं छोटंसं आता होमस्टेचं काम चालू आहे. भंडारपुळे गाव आहे. गणपती बाबाच्या मंदिरापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावरती आपलं हे भंडारपुळे छोटंसं समुद्रकिनारी वसलेलं गाव आहे. अवश्य भेट द्या. प्रॉपर्टी खूप चांगली आहे आणि चहा तर खूप भारी आहे यार. चहा तर एक नंबर होता बघा. आता इथे पण त्यांचं काम चालू आहे. फ्युचरमध्ये तो वरती पण काम करणार आहे, जिथे मी दाखवलं. आणि हा स्टे होता आम्हाला. व्ह्यू खूप भारी, एकदम निसर्गाच्या एकदम जवळ आहे एकदम. आणि दादाचं वॉटर स्पोर्ट्सचं सुद्धा आहे, तर ते पण हे करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या दादाचा नंबरसुद्धा देईल. चला, बाय बाय. बाय बाय, टाटा, भेटूयात. रेडी झालो आहे. गाडी होते कोल्ड स्टार्ट आहे बघा. मी काय केलं, इथे माझा जो कपडा आहे गाडी पुसायचा तो वरती ठेवला आहे, जस्ट इन केस जर पाऊस आला तर मी साईडला घेईपर्यंत ती बॅग डायरेक्ट भिजणार नाही ना. बट पाऊस तर वाटत नाही येईल म्हणून. सगळे ढग वगैरे तर काळे नाही दिसत आहेत. आता सीन कसं आहे की आपल्याला इथून जयगडला जायचं आहे, कारण की आपला प्लॅन आहे कोस्टल राईड करायचा. 1 किलोमीटरवरती इकडे एक बीच आहे जो खूप सुंदर दिसतो. आता झालीत 9:52, 10 वाजलेत आणि आपल्याला कसेही 10 तास लागतील. संध्याकाळी 9 वाजता पोहोचू आपण घरी आता. आणि आपल्याकडे आणखीन एक टास्क आहे की आपल्याला गाडीमध्ये हवा चेक करायची आहे सगळ्यात पहिली. तेव्हा तो बीच आहे तिकडे, इथे मला दादाने सांगितलं की जा म्हणून. इथूनच किती सुंदर दिसतोय हा. वा, एकच नंबर भाई. इथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण होतात. आणि ह्या बीचपासून तिकडे जो तो बीच दिसतो ना, तिथे तिकडे आहे ना आरे वारे बीच येतो. व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू. उदय दादा, जर व्हिडिओ बघत असशील तर जागा खूप भारी रेकमेंड केली आहेस तू. थँक्यू सो मच दादा. काळे ढग जे आहेत पावसाचे ते डोक्यावरती आलेत. आपण इथून ट्राय करू पटापट निघायचं. मला डाऊट येतोय आता की आपण कोस्टल राईडने जाऊयात की नॉर्मल रोडने घरी जाऊयात. कॉज जर कोस्टल राईडने गेलो तर आपल्या भिजण्याची शक्यता भरपूर आहे. पोलीस 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 पोलीस. हा होता आपला होमस्टे. आणि आरे वारे बीचवरून तर काय जवळच आहे, आणि गणपतीपुळेवरून पण जवळ आहे. पोरं असतील आतमध्ये. आता काल रात्री आपण इथंच फोटोशूट केला. जर प्रिव्हियस ब्लॉग बघितला नसेल तर लिंक इथे दिलेली आहे, बघू शकता. मुंबई टू गणपतीपुळे, श्री क्षेत्र गणपतीपुळे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा आशीर्वाद असू द्या, सुखरूप घरी पोहोचू द्या. गणपतीपुळे बस स्थानक आहे हा. आणि इथे जो चायनीज हॉल आहे तिथे आपण काल रात्री खाल्लं होतं. वा, सुंदरता कोकणची. यवा कोकण आपलोच असा. माझ्या डोक्यावरती काळे ढग आहेत. समोर आकाश मला क्लिअर दिसतंय. होपफुली पाऊस नाही पडला पाहिजे. गणपती बाप्पा प्लीज पाऊस बिऊस पडून नका देऊ. आणि आता वाजलेत 10:01. हे नावाजलेले बीच आहेत ना ते आहेतच सुंदर, पण तुम्हाला एकदम चांगलं पीसफुल ठिकाण पाहिजेत ना तर असे बीचेस बघा. हे बघा काय एकदम कोण नाही आहे, ते कुत्रा पण नाही, एकदम पीसफुल आहे. बघा कसला पीसफुल आहे.
हे आहे रिअल कोकण. वा भारी ना, म्हणजे बोट वगैरे इथे एकदम, आणि ते त्यांची वसाहत. हाच मी थंबनेल ठेवेल. मी कॅमेरा ऑन करायचा विसरलो. इथे इतका भारी व्ह्यू, इतके भारी दोन्ही साईडने झाडं, आणि ते पण जांभळाचे झाड आहेत. अख्ख्या रस्त्यावर जांभळं पडलेत. इतकं सुंदर दिसत होतं. जांभळा रोड दिसत होता, जांभळा. खूप भारी यार, खूप भारी. रॉ जो फील आहे ना कोकणचा, तो घ्यायची मजा जी आहे ती वेगळीच आहे. आपण येणार एखाद्या स्पॉटला, जसं की आम्ही गणपतीपुळेला आलो आणि परत हायवेनेच बाहेर जाणार, त्याच्यापेक्षा ही कोस्टल राईड आहे यार. कोस्टल राईड बेस्ट आहे. मी लास्ट टाइम जेव्हा कोस्टल राईडला आलेलो श्रीरामसोबत, एपिक राईड होती, एपिक. ते फेरी घेणं अँड ऑल आहे ना, खूप भारी. आणि आता पाऊस पडला तर त्याने ब्युटिफुल एन्हान्स केली आहे. हे ना, किती सुंदर दिसतंय पाऊस पडल्यामुळे. जयगड 13 किलोमीटर राहिले. उंडी बीच, उंडी. बरोबर ना. आकाश एकदम क्लीन आहे, क्लीन क्लीन एकदम क्लिअर कट. पण तिथे ढग आहेत बघा, ते काळे ढग, ते फ्रेंडशिप पार्क. हो वा, हो ते पाणी बघा, हिरवं आणि निळं पाठीमागे कसलं खतरनाक वाटतंय. आणि पावसाचे थेंब हळूहळू पडत आहेत बघा, इथे काचेवर दिसत असतील. इकडे MIDC एरिया दिसतोय, आणि इकडे आहे आपल्या जेट्टीसाठी रोड. 1.4 किलोमीटर आहे जेट्टी. तिथे ना मोठा खड्डा होता, आणि माझा मोबाईल त्या साईडला, माझा आरसा बघा. ही 4 व्हीलरची लाईन आहे जेट्टीमध्ये जाण्यासाठी, आणि तिथे माणसाने सांगितलं की 4 व्हीलरच्या लाईनमध्ये नका लागू, डायरेक्ट तुम्ही जा. बाईकला डायरेक्ट घेतात. हे तिकीट काढले बाईकसाठी 80 रुपये, आणि ड्रायव्हरला फ्रीमध्ये. ड्रायव्हर सोडून जर कोणी माणूस असेल तर पर माणूस 30 रुपये तिकीट असते. 4 व्हीलर्सचे जास्त आहेत. 4 व्हीलरचं ब्रँडनुसार आहे त्यांचं. ती बोट जी येते ना, ती बोट अशी फिरून जाणार, असं आपण तिकडे जाणार. बोटमध्ये आली गाडी. तुझी पण इकडे झुकेल आता. कुठे चाललाय तू? अच्छा, भारी. तर मित्रांनो, मस्तपैकी जेट्टी राईड झाली आहे कंप्लीट. आपण परत लागलोय आपल्या रस्त्यावरती. टर्न्स बघा कसले भारी आहेत. आता वाजले 10:30, आणि आपल्याला पुढच्या जेट्टी पॉईंटला जाण्यासाठी आहे 1.5 तास. आता ही जेट्टी जी असेल ती आपली फायनल जेट्टी असेल. वा, तर बघा, हाय 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 भाई, त्या खड्ड्याची गाडी आदळली ना, मला तर भीती वाटते की टायरला काही झालं असेल. यार काय निळसर पाणी, असं वाटतंय टाकावे उडी डायरेक्ट. त्या जेट्टीमध्ये खूप गरम झालं. ठीक आहे, ऊन असलेलं बरं आहे भाई. गरम एक वेळेस बरं आहे पावसात भिजण्यापेक्षा.
हे परत तिकडे चालू की काय? नाईस. वाव 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 वाव. माझा अख्खा व्लॉग फक्त वाव 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 नाईस बोलण्यातच जाणार आहे. वा काय शार्प टर्न आहे, मस्त. हो शिरम्या मित्रा, मिस यू. आणि तू पण हे मिस करत असशील. ॲक्च्युली माझा मित्र आहे श्रीराम, ज्याच्यासोबत मी माझं रायडिंग जो प्रकार आहे तो चालू केलेला. छोट्या मोठ्या राईड्स करणं, मोठ्या राईड्स करणं. औरंगाबादला राईड केलेली आहे सोबत. परत आम्ही कोकण, मालवण वगैरे राईड केलेली आहे सोबत. आय नो की व्हॉट ही वॉन्ट जस्ट कर्व्स, रोडचे कर्व्स. श्रीराम मित्रा बघून कसं वाटतंय मला? जेन्युइन कमेंट टाक मला की तुला कसं वाटतंय बघून. गाईस खूपच सुंदर वाटतंय. मित्रांनो हे घरं बघा इकडे, छोटे छोटेसे घरं, मस्त गाव आहे एकदम. वाहने सावकाश हाका. बैलगाडी याची हाकायची येईल. माझा मिरर हे झाला आहे, टाईट करा. पाना असेल तरी मी करू शकतो, पण पाना आहे का इथे? तिकडे घेऊ का खाली? जड बघा मच्छी बाजार. कोकण जे आहे ना ते नॉनव्हेज लोकांसाठी हेवन आहे, हेवन. हे लोक जे असे बघतात ना भारी वाटतं. काश मी त्यांना असं सांगू शकलो असतो की सबस्क्राईब माय चॅनल. मी ह्या मोबाईलमध्ये मॅप जो लावलाय तो ऑफलाईन डाउनलोड केलेला मॅप आहे. ऑफलाईन डाउनलोड मॅप कसा करायचा आणि तो कसा वापरायचा हे मी तुम्हाला थोड्या दिवसाने मी रील वगैरे बनवेल त्याच्यावरती, तर मी टाकेलच. मला इथे देजावू होतो यार या रोडवरती आल्यावरती. असं वाटतं मी बघितलं हा रोड कुठेतरी. आता इस्टिमेटेड टाइम आपला 11:14 आहे, सॉरी 1:14 आहे. मला वाटतं 1 पर्यंत आपण पोहोचून जाऊ तिथे. आणि तसंही ती जेट्टी येते, 10 मिनटं तर टाइमपासच होतो त्या गाड्या बिड्या उतरण्यात. तेवढ्यात तर मला तिकीट भेटून जाईल. तरीच भारी आहे. मी स्टॉप घेतलाय कारण की माझी बॅटरी डेड झालेली. बाय द वे हा आहे नॅशनल हायवे 166E. आय डोंट नो व्हॉट ई स्टँड्स फॉर. मला समुद्र बघायचा आहे. किती वेळ झाला समुद्र नाही बघितला आहे. हे इथे प्रॉपर्टीज आहेत. आय डोंट नो या एरियाचं नाव काय आहे, बट हे प्रॉपर्टीज आहेत. इथे लिहिलेलं आहे की राहण्याची सुविधा, राहण्याचा सुविधा. हे बघा निवासस्थान. बट लुक ॲट द व्ह्यू मॅन, लुक ॲट द व्ह्यू. एकच नंबर. हा रोड आहे ना, हा रोड पावसाळ्यामध्ये हिरवा हिरवा होऊन जाणार आहे, नुसता हिरवा. आता हे जे तुम्हाला ओसाड दिसतंय ना सगळीकडे हिरवळ असणार आहे. इकडे 1:04चा टाइम झाला आपला. अरे वा लवकर आलो आपण. तसं म्हणजे 1:19 सांगत होता आपल्याला. अच्छा आता झाली आहे. भाई 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 टायमिंग वर. वी आर ऑन टाइम, वी आर ऑन टाइम ब्रो. एक गाडी आहे बाईक. डन हा 65 वैभव. टाईमवर आलो हां. थँक्यू सो मच. तिकीट ना? हां ठीक आहे. 65 रुपीज तिकीट आहे. तिकीट काढलं मी ऑन टाईम होतो नशीब. आता बोटमध्ये जाऊन एक चांगली जागा पकडूयात. मागच्या बोटमध्ये माझा नॅपकिन पडला यार. मला खूप वाईट वाटतं नॅपकिन पडलेल्याचं. बेकार हालत चालली, बेकारवाली, एकदम बेकारवाली हालत. तरी पण तिथे तिकीट काउंटर आहे. बघा कसला भारी दिसतो एकदम. मला वाटतं आपण तिकडूनच आलो आहे यार. आपण नाही, अच्छा आपण डोंगराच्या पलीकडून आलो आहे. आणि आता वाजलेत 1:16 झाल्या. ऑन टाईम होतो मी नशिबाने. जेट्टी फक्त 2-3च गाड्या उरल्या होत्या आतमध्ये. 10 मिनटाचा लगभग टाईम होता माझ्याकडे मी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा. तर मित्रांनो आपण लावलं आता दापोलीचा मॅप. दापोलीला जायचं आहे. सध्या तर हा मी मुंबई टाकला डायरेक्ट, पण दापोलीला जायचं. तिथे श्रेयश हॉटेल आहे रस्त्यामध्ये. दॅट आय विल चेक की किती जवळ आहे. रोड तर बघा फुल घाट 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 घाट. मी श्रीरामसोबत आलेलो ना तेव्हा उलटं केलेलं. म्हणजे आम्ही मुंबईवरून येताना आम्ही कोस्टल राईड करत आलेलो. आता जाताना मी कोस्टल राईड करतोय. चला
आता घाट मी एन्जॉय करतो, तुम्ही स्किप करा घाट. खूप मजा आली घाटात आतापर्यंत. आता वाजलेत 1:40 आणि आपण ऑलमोस्ट आता दापोली इथून आहे 15 किलोमीटर्स. दापोलीला जाऊन आपण जेवण करू. सावधान, अपघाती वाहने सावकाश चालू. आपण दापोलीमध्ये पोहोचलोय. आपल्याला नवी मुंबई इथून 4 तास 26 मिनटं 27 मिनटं दाखवत आहे आणि आपले 150 किलोमीटर कंप्लीट झालेत. आता मला एकच गोष्ट करायची आहे. माझ्या फ्रेंडने जी मला लोकेशन सांगितलेली जेवणाची ती किती लांब आहे बघू देत. आता आपण चाललो आहे रेकमेंडेड हॉटेलमध्ये. लेट सी कशी आहे टेस्ट. वा काय खमंग वास येतो, एकदम गोड गोड, एकदम सिक्रेट लोकेशनला आहे. हा बोर्ड लावला इथं आतमध्ये फ्रेंड्स हॉटेल आणि इथे आता मला एका माणसाने सांगितलं की 1 तास वेटिंग आहे. भरपूर लाईन आहे, 1 तास थांबायला सांगितलं. कळत नाही काय करू, बट थाली बघून तर असं वाटतं यार यम्मी जेवण आहे. आणि त्यांच्याकडे कोकणी थाली आहे जी 350 रुपयाची आहे. त्याच्यामध्ये फणसाची भाजी वगैरे आहे. तर मी कधी फणसाची भाजी ट्राय नाही केली. लेट्स सी. आणि उकडीचे मोदक आहेत 40 रुपयाला एक, तर ते खावं. एक थाली आली आपली. तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालं आता आणि मी खूप जेवलो यार. मला झोपायला लागेल आता थोड्याच वेळात. झोप आली तर मी झोपून जाणार आहे. मी रिस्क नाही घेणार बिलकुलसुद्धा. बट जेवण एक नंबर, क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. मी गेलो, ऑर्डर दिली एक थाली. मला खूप भूक लागलेली. एक थाली ती पण डिलेक्स नाही, सुपर डिलेक्स सारखी स्पेशल थाली होती ज्याच्यामध्ये खूप साऱ्या डिशेस होत्या. आणि म्हटलं 30 दे, एक चपाती एक्स्ट्रा दे आणि 2 मोदक दे. मी त्याला म्हटलं चपाती आणि मोदक मी सांगेल तेव्हा दे. मी थाली खाल्ली भाई, मी गुडूप भाई. एका थालीतच आमरस, फणसाची भाजी. फर्स्ट टाइम फणसाची भाजी ट्राय केली. ते आमरस तर नेक्स्ट लेवल होता भाई. हापूस आंब्याचा होता असं वाटतंय. क्वालिटी होता, क्वालिटी भाई, क्वालिटी. महाराष्ट्रीयन लोकच होते सगळे तिथे येणारे. आय गेस ती खूप फेमस जागा आहे ती दापोलीची. चला आता बघूयात कुठपर्यंत मला झोप आवडती आहे. आता काय समुद्र आपल्याला भेटणार नाही आहे. मेन गोष्ट सांगायची राहिली मोदक. ते मोदक एवढा मोठा होता आणि त्याच्यामध्ये तूप, त्या मोदकाचं नाही तर बॉटम पूर्ण तुपामध्ये लातलेला होता. उकडीचा मोदक जर मी कोकणात येऊन नाही खाल्ला तर काय फायदा मग. आता वाजले 3:18 आणि आपल्याला ETA दाखवतोय 7:39चा मुंबई लोकेशनचा. 4 तास 21 मिनटं. होय 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 कसले आंबे पडलेत रस्त्यावर. फायनली आपण चांगल्या रोडला लागलोय. गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून खूप घाण रस्ता आणि एकदम स्लोप, एवढा म्हणजे खतरनाकवाला स्लोप होता. व्हिडिओमध्ये तर दिसेलच. इवन मला ना बटन दाबायला सुद्धा चान्स भेटत नव्हता की मी व्हिडिओ ऑन करेल. ETA जो आहे तो वाढला आहे, 7:59 झाला आहे. 3 तास 37 मिनटं आपल्याला दाखवत आहेत घरी जायला. कुंभाले गाव आहे, इथे बाजार भरला आहे बघा. आणि पाठीमागे यांच्या गावाच्याच मॅचेस होत्या वाटते, क्रिकेट मॅचेस चालू आहेत. कुंभाले गाव. तर आपण लागलो नॅशनल हायवे 965ला. आणि माणगाव काय आता काही किलोमीटरच्या अंतरावरच असेल, 50 किलोमीटरवर समथिंग. हो खतरनाक खतरनाक. व्ह्यू बघा कसलं भारी वाटतं हे झाडांच्या मध्ये. आणि सगळेच झाडं सुकलेले आहेत. खतरनाक यार. डुगडुगे चालले, डुगू 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 डुगू.
व्ह्यू बघून घ्या व्ह्यू. फायनली आपण लागलोय आता नॅशनल हायवे 66ला. किती बरं वाटतंय यार. ते कच्चे रस्ते, नको नको ते खड्डे. बिचारी हिनादा, हिला तर किती खड्ड्यातून आदळलंय आज. मला सोमवारी किंवा मंगळवारी पहिली घेऊन जाऊन सर्व्हिसिंग करावी लागेल गाडीची. खूप गाडी आदळली आहे, खूप एक्स्ट्रीम लेवलला खूप. यार या मिररचं काय करू मी, मला कळत नाही. 4 वेळा खराब होतोय. खालून का चालले ते, खालून का चाललेत. वरती ट्रॅफिक आहे वाट. सगळी दुनिया आता घरी चालली असणार ना वीकेंड वरून. पाच 32 झालेत आणि ना हे ट्रॅफिक भरपूर वेळेचं चालू आहे. माणगावला ट्रॅफिक बघा, फक्त ट्रॅफिक बघा. इथून तिथून ट्रॅफिक आहे कंटिन्यू. लिटरली लोक तासभर थांबलेत आणि आपण निघालो आहे 549 की 59 काहीतरी झालेत. 49 की 59 आता नीट कळत नाही. ठीक आहे भाई, हवा भरून घेतो आणि मिररचं करून घेतो याच्याकडून. पुढच्या टायरामध्ये 40 आणि पाचच्या टायर 90 प्लस हवा झाली होती. ये हमारे भाई है जिनके पास मैं हवा भरने के लिए आया था. वो भी इंस्टाग्राम पे वीडियोस डालते हैं. इनकी भी इंस्टाग्राम पे वीडियो 70K वगैरह वीडियोस जाती है इनकी रीच. भाई जाएगा, मैंने इधर दिखा दिया है ब्रांडेड अंसार. यस अंसारी. ती म्हणणं आहे का आसमान से गिरे आणि खजूर में अटके, तसं झालं भाई हे 4 व्हीलरचं आणि माझं सुद्धा. हे इंदापूर आहे, इंदापूरमध्ये सुद्धा एवढं ट्रॅफिक आहे. पाठीमागे पण तेवढंच होतं, इथे पण तेवढंच आहे. भाई 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 ट्रॅफिक बघा इंदापूरचं. आणि आता मी हवा भरायला गेलेलो तर त्या भाईने त्याचे व्हिडिओज वगैरे दाखवले, यूट्यूब वगैरे दाखवलं आणि मला बोलला आपके चॅनल पे मेरा बोल दो नाम की ये ऐसा ऐसा. मी बोला हां ठीक आहे चलो बोल देता हूँ. पैसे नाही घेतले माझ्याकडून हवा भरायचे. माझा मिरर पण टाईट करून फ्रीमध्ये दिला. पण आता आलो इथे कुठे माहीत नाही, पण ठीक आहे. ट्रॅफिक आपण पूर्णपणे क्लिअर केलं आहे. हवा ढव्य पर्वत, हवा ढव्य. अर्धा सूर्याचे आणि चमकतं आणि अर्धा खाली सावली आहे. एक ब्रेक घ्यायची गरज तर आहे मला वाटते. पाणी प्यायचं आहे, पाणी संपलंय माझ्याजवळचं ॲक्च्युली. व्ह्यू कसला भारी होता ना. वाव, जय श्रीराम. सूर्योदय येत आहे ना, काय भारी दिसतंय यार, एकच नंबर. 81 किलोमीटर आपलं घर राहिलंय. हे बघा 340.5 किलोमीटर्स आपली ट्रिप झाली आणि मी आता पेट्रोल भरलं आहे 7.31 लिटर्स. तर मला ॲव्हरेज भेटलं आहे 46.58चा. 46चा भेटला कारण की मी पळवली आहे भरपूर गाडी. भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट वन. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तर मित्रांनो आपण पोहोचलो होतो आणि आपले टोटल किलोमीटर झाले 680. आता वाजले 8:30